राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सुनावणी लांबणीवर। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, त्यामुळे विकासाची काळजी करू नका। कोल्हापुरात प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना जोरदार टोला। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। सरसंघचालक मोहन भागवतांचीही सोहळ्याला विशेष उपस्थिती। आज संपूर्ण देशातील राम भक्तांमध्ये आनंद। अनेक शतकांचा संकल्प पूर्ण झाला। जगात कर्म आणि कर्तव्याचं प्रतीक म्हणजे धर्मध्वज। धर्मध्वज सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींचं भाष्य। मागील 11 महिन्यात 320 माओवाद्यांचा खात्मा। माओवाद्यांनीच बुकलेट जारी करून दिली माहिती। इथिओपियात 10,000 वर्षांनी ज्वालामुखीचा उद्रेक। 130 किलोमीटर वेगानं राखेचा थर येतोय भारताच्या दिशेनं। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यात पसरू शकते राख। आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100 मध्ये। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सुनावणी लांबण्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेमध्ये बोलताना महिलांना सुविधा दिल्या पाहिजेत। 53 उमेदवारांपैकी अर्ध्या महिला उमेदवार आहेत असं म्हणत आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले। शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करत असतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षाने आपल्याला उपमुख्यमंत्री पद दिली आहेत। आता जरी आरोप करत असले तरीही मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून तिथे बसवलं होतं असंही अजित पवार यांनी म्हटलं आणि विरोधकांवर निशाणा साधला। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना साथ घातली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असंही अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना कधीच पचलं नाही। अजूनही जवळ मळमळ होते, त्यांची पोटदुखी अजूनही जात नाही असा टोला शिंदेंनी लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला। जामखेडला 2 आमदार आहेत पण काम होत नाहीत। दोघे एकमेकांची कामे अडवतात, त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत असा थेट आरोप शिंदेंनी केला। उपमुख्यमंत्र्यांच्या या टीकेमुळे जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत। स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असं निलेश राणेंनी सांगितलं। मालवणमध्ये भगवा फडकणार, निलेश राणेंना जिंकून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। नारायण राणेनंतर निलेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी प्रचार करताना साताऱ्यामध्ये मागील 35 वर्षात कोणताही विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली। दोन्ही राजेंच्या आव्हानापेक्षा जनतेनं त्यांना आव्हान दिलं असं म्हणत जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिल्लोडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची प्रचार पदयात्रा सुरू झाली आहे। पदयात्रा आणि कॉर्नर बैठकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी कोल्हापूरमधील चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी चंदगड ते गोवा या रस्त्याच्या समस्येबाबत आमदार पाटील यांनी सावंतांशी चर्चा केली आहे। चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना यावेळी सावंतांनी शुभेच्छाही दिल्या।
गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची अखेर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासाठी ते आता मैदानात उतरले असून भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली। वर्ध्याच्या इतिहासात पहिल्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे। भाजपा काँग्रेस सेनेत थेट लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। चंद्रपूरमधील राजुला नगर परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधक एकत्र आले असून भाजप पुढे आव्हान उभं केलेलं आहे। भाजपा आमदार देवराव भोंगळे विरुद्ध माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार वामनराव चपट यांनी निवडणुकीसाठी प्रचारालाही सुरुवात केली। चाळीसगावात महायुतीतील वातावरण चांगलंच तापलंय। दादागिरी, दमदाटी आणि सत्ता पैशाच्या जोरावर राजकारण सुरू आहे अशी टीका सतीश पाटील यांनी केली आहे। महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून निवडणुकीमध्ये पैसे वाटणार नाही अशी शपथ घेऊन दाखवा असं आव्हान सतीश पाटील यांनी मंगेश चव्हाणांना केलं। मनमाड नगर परिषद निवडणुकीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारेंचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। अवघ्या 24 वर्षीय नितीन यांच्या निधनामुळे या प्रभागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। अशातच स्थानिक आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना चिन्ह नसल्यानं केवळ हात जोडून प्रचार करावा लागतोय। अपक्षांना पुन्हा एकदा चिन्ह घेऊन प्रचाराची कसरत देखील करावी लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे। यामध्ये कोकण विभागाच्या प्रमुखपदी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली। रायगडमधील एकूण 10 नगरपालिका निवडणुकीमध्ये 5 नगरपालिकांमध्ये महिलांची राजकीय झुंज पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची महिला निवडून येते त्यावर या नगरपालिकेमध्ये महिलांचं राज्य पाहायला मिळणार आहे। सर्वाधिक हाय व्होल्टेज नगरपालिकाची निवडणूक रोहा, पेण आणि अलिबागमध्ये पाहायला मिळणार। चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शहरामध्ये बनावट ओळखपत्र तयार करून बोगस मतदानाची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलाय। पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विशेष तक्रार अर्ज दाखल केले आणि मतदान केंद्राबाहेर व्हिडिओ कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे। कोपरगाव नगरपालिका निवडणूक महायुतीतच लढत रंगणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचार शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाने प्रचाराचा शुभारंभ केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच कोल्हे आणि विखे पाटलांमध्ये शाब्दिक चकमक झाली। जामखेड शहराचा विकास खुंटवणाऱ्या प्रस्थापितांविरोधात ही लढाई असून लोकांनी एकत्र यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। विकास व्हायचा असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या। आपल्याकडे नगर विकास आणि पाणी पुरवठा दोन्ही खाती आहेत। विकास हमखास करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उमरगा नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडत भाजपाने राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धडा शिकवणारच असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांनी केलाय। पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणी केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण पॅनल उभं करण्यात यश आलंय। माजी आमदार दिलीप मोहिते आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चाकण नगर परिषदेचा प्रचार सुरू केला। भाजप शिवसेनेमध्ये धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळतोय। युती फिसकटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात दिसतीये। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपाचं प्लॅनिंग होतं। राणा जगजितसिंह पाटील यांना आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं, मात्र शिवसेना ताकद दाखवणार असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला। फुलंब्री नगरपंचायतमध्ये स्थानिक राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ढोके यांच्या भाजप प्रवेशाने शिंदे आणि भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते। पुढे आपण एक आता सविस्तर बातमी पाहूया। अमरावती मुळशी मार्गावर इथे ट्रकला आग लागलेली आहे। बर्निंग ट्रकचा थरार या मार्गावर पाहायला मिळाला। इथेनॉलने भरलेल्या ट्रकने इथं पेट घेतलेला आहे। दोन्ही बाजूनं वाहतूक पूर्णतः इथे ठप्प झालेली आहे। किती भीषण ही आग आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। इथेनॉलने भरलेल्या या ट्रकने इथं अचानक पेट घेतलाय। दोन्ही बाजूची वाहतूक इथे पूर्णतः ठप्प झालेली आहे। अमरावती मुळशी महामार्गावर माहुली जहागीर जवळ
ही घटना घडलेली आहे। ट्रकने अचानक पेट घेतला। अमरावती मोर्शी मार्गावरील वाहतूक इथे पूर्णतः आता ठप्प झालेली आहे। महामार्गावर वाहनांच्या रांगाच लागल्याचं दिसतंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती आहे। आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात वर उठताना दिसतायत। आजूबाजूच्या नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अग्निशमन विभागाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। इथे अग्निशमन दलाचे जवान देखील पोहोचलेत आणि ते आगीवर नियंत्रण मिळवतानाची दृश्य देखील ही आपण पाहतोय। सुदैवानं इथे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। अमरावती मोर्शी मार्गावर या बर्निंग ट्रकचा थरार आपण पाहतोय। इथेनॉलने भरलेल्या या ट्रकनं अचानक पेट घेतला आणि दोन्ही बाजूची वाहतूक देखील काही वेळसाठी ठप्प झाली होती। यानंतर आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात सुपरफास्ट 100 मध्ये। आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा संपन्न झाला। युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा। महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना खासदार नरेश मस्केंनी केल्या। सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ झाला आहे। काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आघाडी आणि शिवसेना शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत इथं पार पडणार। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे। या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपानं आतिश बोरेले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढतायत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मंत्री पंकजा मुंडेंनी माजलगावमध्ये प्रचार सभेमध्ये बोलताना रिटायरमेंट घेण्याचं समाधान वाटायला लागलं, पण आणखी बरंच काम करायचं राहिलं आहे। आपल्याला जेव्हा रिटायरमेंट घ्यायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी घडवली असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तिजोरीला एवढी भोकं पाडून ठेवली आहे की त्याला काहीच राहिलं नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बाकीच्यांकडे काही नाही तर त्यांना मत द्यायचं नाही आणि तुम्हालाच मत द्यायचं का, असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला। सलील देशमुख यांचा राजीनामा सुप्रिया सुळे यांनी नामंजूर केला। काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुळेंनी देशमुखांचा राजीनामा नामंजूर केला। आता सलील देशमुख प्रचारात सहभागी होणार का, याकडे लक्ष लागलंय। सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी सस्पेन्स वाढवणारं विधान केलंय। सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली ते आता सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करेन, असं मस्के म्हणाले। नवी मुंबई येथे 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धाभिषेक करत अनावरण केलं। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत नोटीस बजावली। याचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांनी व्यंगात्मक बॅनर लावून घटनेचा निषेध नोंदवला। अयोध्या नगरीत राम मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर परिसरातील 7 मंदिरात पूजन केलं। अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील ध्वजारोहण सोहळ्याला मुख्यमंत्री आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। अनेक वर्षांचा संकल्प पूर्ण झाला, कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत। धर्मध्वज हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। नेहमी सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही, असंही मोदींनी म्हटलं। पालघरच्या ग्रामीण भागामध्ये सध्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून वाडा तालुक्यातील डाहे येथील एका विहिरीमध्ये कोल्हा पडला। शेतकऱ्यांनी जाळीच्या मदतीने कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढलं। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लिफ्ट बंद पडल्याने प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांवर आणि नव्यानं प्रसूती झालेल्या
महिलांना मोठा इथे त्रास सहन करावा लागला। लिफ्ट अचानक बंद झाल्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी महिलांना पायऱ्यांवरून वरच्या मजल्यावर त्यांना नेत असल्याची दृश्य समोर आली, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत असून उपचार प्रक्रियेलाही विलंब होतोय। नवले ब्रिजवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे पोलीस वाहतूक विभाग जालन्यामध्ये अतिवृष्टीनंतर थंडीचा मोसंबीला मोठा फटका बसला आहे। महिनाभरामध्ये 20,000 रुपयांवरून 12,000वर मोसंबीचे दर आले असून 8,000 रुपयांनी दरात घसरण झाली आहे। मागच्या 10 वर्षातील हा निच्चांकी दर असून मोसंबीवर उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे। सांगलीच्या पलूस तालुक्यातील धनगाव औदुंबर परिसरातील कृष्णा नदी पात्रामध्ये मगरीचा वावर दिसून आला आहे। मगरीच्या वावरामुळे शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे।